तुम्ही सगळेजण इथे जमलोय की नाही? आपण सगळेजण का बरं जमलोय? उभी राहा, ऐका ती काय सांगते. हे ऐकूच येत नाहीये. हळदी कुंकू, बरोबर. हळदी कुंकू साठी आपण सगळेजण इथे जमलोय. पण मग मुलं पण करणार आहे हळदी कुंकू? मुलं पण करणार आहे? तुम्ही पण करणार आहे हळदी कुंकू? कुंकू लावायचंय? नाही, मुलींना. बरोबर, मुली हळदी कुंकू करणार आहे. आणि मुलं कशासाठी आले? इथे पूजा करणार आहे ना आपण. हा, लहान मुलांना लावूया. बरं, ठीक आहे, चालेल. या देवीची पूजा करायची आहे ना आपल्याला, सगळ्यांना आधी पूजा करायची आहे, म्हणून आपण सगळेजण, मुलं पण इथे जमलेत. बरोबर. चिरंजीव इकडे बघ. आता ही देवी कोणती आहे? देवी कोणती आहे? कोणती देवी आहे? या बाप्पाचं नाव काय आहे? पुढे काय? सगळे सहज सांगताय फक्त. सरस, नुसतं सरस. सरस्वती, सरस्वती देवी आहे की नाही? कोणती आहे? सरस्वती देवी आहे. या सरस्वती देवीची पूजा करायची आहे. पण मग आज का बरं करतोय आपण? आज का बरं करतोय? आज का बरं करायची आपल्याला? हळदी कुंकू. बरोबर ना, हळदी कुंकू आहे म्हणून आपण देवीची पूजा करणार. पण आजच का बरं करतोय आपण हळदी कुंकू? आज का बरं करतो? गोपाळ काल्याचा आणि हळदी कुंकूचा काहीच संबंध नाहीये. आज का बरं करतोय? नाही नाही, का बरं करायचं? आज का बरं? उद्या करू, परवा करू, तेरवा करू किंवा मागे. मग आज का बरं? हा, बरोबर. उभं राहा. तो काय सांगतोय? शुक्रवारी करतात. पण मग कोणत्याही शुक्रवारी करतात का? कोणत्याही शुक्रवारी? कोणत्या शुक्रवारी? 30 तारखेला शुक्रवारी नाही. बरं, महिना कोणता पाहिजे त्याला? ऑगस्ट महिन्यातल्या शुक्रवारी करायचं का? नाही नाही नाही. कोणत्या महिन्यातल्या शुक्रवारी करतात? नाही. महिना कोणता? महिना कोणता पाहिजे हळदी कुंकू करायला? नाही नाही, ऑगस्ट, सप्टेंबर वगैरे काहीच नाहीये. कोणता महिना असतो की जेव्हा हळदी कुंकू करतात? कोणता महिना असतो? कोणत्या महिन्यात करतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल नाही, मे नाही, जून नाही, जुलै नाही, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. हा, मराठी महिना. बरोबर, शाबास. उभा राहा. हा, मराठी महिने असतात ना, त्यातल्या श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी किंवा गुरुवारी किंवा मंगळवारी असं हळदी कुंकू केलं जातं. पण आता शुक्रवारी सहलीला जायचंय ना तुम्हाला सगळ्यांना, मग आपण तेव्हा कसं काय हळदी कुंकू घेणार? म्हणून आपण आज घेतोय. कळलं का? शुक्रवारी सगळ्यांना सहलीला जायचंय ना, मग तेव्हा हळदी कुंकू घेता येणार नाही, म्हणून मग आज आपण हळदी कुंकू घेतोय. म्हणजे श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी हळदी कुंकू करतो आपण नेहमी. बरोबर. आता या देवीची पूजा झाल्यावर प्रसाद देणार आहे सगळ्यांना, हो की नाही? प्रसाद देणार आहे. काय असतो प्रसाद? काय असतो? शेंगदाणे नाही, वाटाणा नाही, हरभरा नाही म्हणत त्याला. हरभऱ्यापासून बनवतात. हा, बरोबर. काय म्हणतात त्याला? फुटाणा. एक असेल तर फुटाणा आणि खूप असतील तर फुटाणे. फुटाण्यांचा प्रसाद. फक्त फुटाणे असतात का? अजून काय असतं? हा, साखर असते.
हा, त्या साखरेला अजून वेगळा शब्द आहे. कोणती साखर? फुटाणे आणि साखर असते. कोणती साखर? गोडच असते साखर. अच्छा, गोल गोल साखर नाही, त्याला नाव आहे. नाव माहितीये का? नाही माहिती. तुम्हाला माहितीये का? त्या साखरेचं नाव माहितीये का? माहितीये? साखर, फुटाणे आणि साखर देतो ना, त्या साखरीचं नाव काय? माहितीये? हा, मोठी असते. मग मोठी साखर म्हणायचं का? मोठी साखर म्हणणार त्याला? मोठी साखर. तुम्ही जर दुकानात गेले तर काय सांगणार? खडी साखर द्या. काय म्हणायचं? खडी साखर. खडी साखर. आता लक्षात ठेवा, पुढच्या वेळेला विचारणार आहे मी. खडी साखर काय म्हणायचं? खडी साखर. फुटाणे आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवतात. ते फुटाणे कसे बनवतात रे? कसे बनवतात फुटाणे? कशापासून बनवतात? कशापासून बनवतात फुटाणे? कशापासून बनवतात? आता कोणीतरी बोललं ना. हा, हरभरे. हरभरा असतो ना, हरभरा. त्या हरभऱ्यांपासून बनवलं जातं. काय करतात? असे धरतात आणि कसं बनवतात? कशात टाकतात? पाहिलंय का कोणी? फुटाणे बनवताना पाहिलंय? कसे बनवतात? काय? फुटाणे कसे बनवतात? नाही पाहिलंय कोणी? हा, मातीचं काय करतात? माती असते, बरोबर. माती असते. त्या मातीचं काय करतात? वाळू. वाळू असते ना, ती वाळू कढईत घेतात आणि हरभरे असे टाकतात आणि भाजतात. हा, मीठ घालतात. पण केव्हा घालतात मीठ? हा, आधी पाण्यात ते भिजवतात, मीठ घालतात त्याच्यात. हळद. हळद लावतात आणि मग ते भिजलेले जे हरभरे असतात ना, ते भिजलेले हरभरे त्या वाळूमध्ये भाजतात आणि मग त्याचे फुटाणे बनवतात. आणि त्याचा इथे प्रसाद दाखवला जातो. दे तुमच्या सगळ्यांच्या घरी आईने केलं का? कोणाच्या घरी आईने केलं? अरे वा, ती बघ ती काय सांगते. तिच्या आईने घरी हळदी कुंकू झालं, केलं त्याने. तुमच्या कोणाच्या घरी केलं? हळदी कुंकू केलं का आईने? गंधाली, घरी हळदी कुंकू झालं? घरी आईने हळदी कुंकू केलं? झालं? बर. आता पूजा करायची? पूजा करायची का? सरांना बोलवूया, चालेल ना? मग सरांनी विचारलं की तुम्ही सगळेजण काय करताय, मग काय सांगणार? हळदी कुंकूसाठी आलोय आणि आता देवीची पूजा करायची. देवीचं नाव काय सांगितलं? देवीचं नाव काय सांगितलं? आता मी काठी घेते. देवीचं नाव काय? काय? चूक. सरस्वती. लक्षात ठेवा. आता 10 वेळा मला आवाज आला पाहिजे. सरस्वती. सरस्वती म्हणा. सरस्वती. जोरात. सरस्वती. 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 सरस्वती देवी. सरस्वती देवी. सरस्वती देवी. फुटाणे. फुटाणे. फुटाणे याची बरोबर.
फुटाणे. हा, हरभरा नाही म्हणायचं, फुटाणे. ए, याची चव कशी असते? चव, चव कशी असते? खाल्ली नाहीये? खाल्लंय ना, कशी असते चव? गोड असते. गोड. कशी असते चव? हे काही गोड नाहीये. चव कशी याची? चव, चव, चव. अरे चव कशी असते? चव नाही, गोड नसते. चव कशी? मिठाची चव कशी असते? हा, मीठ सारखी. मग कशी मिठाची चव कशी असते? आंबट. हा, जोरात उभं राहा, सगळ्यांना ऐक. अरे उभा राहा ना, बोलू मोलू, उभा राहा. ऐकू आलं? जोरात, जोरात. कळलं का? खारट. शाबास, बसा. हा, बस बाबा, बस. कशी आहे चव? खारट. लक्षात ठेवा, याची चव कशी आहे? खारट. याचं नाव काय सांगितलं? गोड साखर नाही. एक मिनिट, एक मिनिट, मला ऐकू आलं पाहिजे. एक मिनिट, एक मिनिट. मला नुसतं साखर नकोय, त्या साखरेला पण नाव सांगितलं होतं. कोणती साखर? कोणती साखर? ऊस नाही. साखरेचं नाव काय सांगितलं होतं मी? खडी साखर. लिहू का ग? सरस्वती देवी. आणि हे काय आहे? खडी साखर. खडी साखर. आणि ते काय आहे? फुटाणे. लक्षात राहील? हे तिघी शब्द लक्षात ठेवायचे. कोण वाटाणे म्हणताय? सरस्वती देवी. सरस्वती देवी, या देवीकडून आपल्याला काय मिळतं? बुद्धी मिळते. बरोबर, बुद्धी मिळते, विद्या मिळते, बुद्धी मिळते. आपल्याला चांगली बुद्धी देणारी देवी आहे. आणि आपल्याला या देवीच्या आशीर्वादाने आपल्याला सर्वांना, तुम्हाला शिक्षण पण छान मिळतं. म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे. सर्वांनी नमस्कार केला देवीला.
सुकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्विघ्न प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंधुराची अंकित माता जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन करणे मात्रे मन कामना जय देव जय खचित पराजित गौरी कुमरा चंदनाची मूर्ती कुंकुमेश्वरा हिरे जनित मुकुट शोभ शोभरा बिंदुंची पुरे चरणी धावरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन करणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय पीतांबर कणिवर वंदना सरळ सोंड वक्र सुंद श्रीनयना रामाचा वाचा हे सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव दर्शन मात्रे मन करणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गत बारी तुझे संसारी अनाथनाथे अंबे करुणानिकारी वारी वारी जन्म मरणाचे वार आली पडतो आता संकट निवार जय देवी जय देवी दैत्या ईश्वर वरदे कारक संजीवनी जय देवी भुवन विवाद करता पदप्रवाही एक भक्ताला देते दासाला देता जय देवी जय देवी दैत्या सुरमती सुरवरीश्वर वरदे कारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती उदासा देशापासून थोडी दुःखापासून थोडी भवपाशा अंबे तुझ वाचून भरपूर आशा नरहर कल्लीन झाला पदपंकज देशा जय देवी जय देवी जय महिषा सुरमतिनी हो दैत्या सुरमतिनी सुरवरीश्वर वरदे कारक संजीवनी जय देवी जय देवी बंधीन चरण डोळ्यान पाळीन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे तुझिन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिसभा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनाथं रामचन्द्रं भजे हरे राम राम राम